सामन्याला सुरुवात, स्पर्धेला सुरुवात. प्रेक्षकांना विनंती असेल जोरदार टाळ्या ठेवून जाऊन देत आणि या खेळाडूंना आपण शुभेच्छा देऊयात. लाभा क्रिकेट धमाका 2024 14वा पर्व. 2 मिनिटं सर. शैलेश शेडगे या खेळाडूचे चाहते कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी सज्ज आहेत. म्हाडा संक्रमण शिबिर मधून हे सर्व चाहते शैलेश शेडगेची फलंदाजी आणि गोलंदाजी पाहण्यासाठी कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील स्वागत आहे. शैलेश शेडगे अप्पा या खेळाडूवरती प्रेक्षकांच्या नजरा असतील. हे चाहते काय होईल, पहिला संघ कोणता असेल जो हा सामना जिंकेल. टीम सारा 11 विरुद्ध श्रीमंत समर्थ. मॅच ऑफिशियल्स, आयोजन समिती खूप सारी मेहनत ते देखील घेतात. प्रत्येक बॉलवर त्यांची देखील करडी नजर आहे. शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं सहर्ष सोनेरी हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल, लेट्स प्ले, गेम ऑन, बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स, बोथ द कॅप्टन्स अँड बोथ द अंपायर्स. अक्षय शेडगे. अक्षयचा पहिला बॉल, पाठवल्या बॉलला शैलेश शेडगेने मैदानाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये पहिल्याच बॉलला पाठवलं शैलेश शेडगेने. ऑन स्क्रीन आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं नीट, क्लीन, थेट असं प्रक्षेपण. प्रत्येक बॉलवर त्यांची देखील करडी नजर आहे. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. बॉल जाईल सीमारेषा पार आणि 2 धावा घोषांकित क्षेत्रामध्ये. हा देखील बॉल चाललाय शैलेश शेडगे अप्पा. चाहते प्रेक्षक, प्रेक्षकांची गर्दी, गुलाबी थंडी. या थंडीच्या हंगामामध्ये हे सर्व प्रेक्षक या कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये सज्ज आहेत हे सामना पाहण्यासाठी. मनीष पवार स्टँड, या स्टँड मध्ये आपण पाहतोय टीम सारा 11. रोहन शितोळे स्टँड, या स्टँड मध्ये आपण पाहतोय टीम आहे श्रीमंत समर्थ. या संघाचे संघ मालक आहेत शैलेश शेडगे. स्वतः टीम कॅप्टन म्हणून संघाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. रन झाले धावफलकावरती 4-5 षटकांची लढत आहे. पुढचा बॉल, यावेळेला यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतोय त्रिफळाची यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात अक्षय शेडगेने. शैलेश शेडगे बॅक टू दी पॅव्हेलियन. अक्षय शेडगे काय बॉल टाकलाय. शैलेश शेडगेच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले अक्षयने. शैलेश शेडगे बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपक शर्मा. या खेळाडूवरती सुद्धा प्रेक्षकांच्या नजरा असतील. दीपक शर्मा एक उदयोन्मुख खेळाडू, लालबाग परिसरातील. या खेळाडूने सुद्धा वेड लावले सर्वांना. तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक, 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 4 धावा धावफलकावरती झालाय. 1 गडी तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. दीपक शर्मा स्ट्रायकिंग एंडला. दीपक साठी पुढचा बॉल, यावेळेला लेग स्टिकच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा, वाईट बॉल, अव्वांतर धाव, स्क्वेअर चेंडू. आणि या वाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 5 या आकड्यावर. 5 ऑन बोर्ड. पहिलं षटक. अक्षय शेडगे या संघाचा टीम कॅप्टन आहे. रमेश कदम संघाचे संघ मालक, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील दिल्यात आपल्या खेळाडूंना. पुढचा बॉल, स्लोअर 1, पाठवल्या बॉलला. पुन्हा एकदा पंचांचा इशारा. 2च धावा या बॉलवर देखील मिळत आहेत. चांगला फटका दीपक शर्माच्या बॅट मधून. दीपकला मात्र एक तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल, कारण नॉन स्ट्रायकिंग एंडला राहुल कहार
त्याला साथ देण्यासाठी आहे. त्याने देखील मुंबईतील खूप सारे मैदान गाजवले. तो राहुल कहार नॉन स्ट्रायकिंग एंडला टीम श्रीमंत समर्थ या संघाकडून. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवल्या बॉलला आणि पाठवल्या बॉलला मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. एकच धाव घोषांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये वंडी आणि या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 8 या आकड्यावर. पुढचा बॉल बॅटची कडा यष्टीरक्षकाने पकडलाय. झेल संपुष्टात आलाय. दीपक शर्माचा खेळ. दीपक बॅक टू दी पॅव्हेलियन. डीजे रमेश कदम खुश असतील आपल्या संघावरती, कारण पहिल्याच षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट आली आहेत. शैलेश शेडगे आणि दीपक शर्मा हे 2 विकेट पहिल्याच षटकामध्ये अक्षय शेडगेने पटकावलेत. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ आता मात्र संपलाय आणि धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 8. 2 गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत राणे. नवीन बॅटर आहे संकेत राणे. गतवर्षी संकेत राणेच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला होता. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगण. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नवीन गोलंदाज प्रणित माधव. या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. एक युवा उद्योन्मुख खेळाडू टीम सारा 11 या संघामध्ये हा देखील दाखल झालाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. टीम श्रीमंत समर्थ राहुल कहार या खेळाडूवरती नजर आहेत. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे टीम श्रीमंत समर्थ या संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 2 गडी आतापर्यंत माघारी परतलेत. पहिला बॉल सोडून दिलाय. पंच रवी सरांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती टीमची 9 या आकड्यावर. प्रणित माधव याच्यासाठी पारितोषिक आलंय. आशिष परुळेकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक प्रणितसाठी दिलं जाईल. हा युवा उद्योन्मुख खेळाडू. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. आपण पाहतोय व्यासपीठावरती विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री उमेश जाधव यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 10. 2 गडी बाद. प्रणित माधव. पुढचा बॉल चांगला फटका राहुलच्या बॅट मधून पॉइंटच्या डोक्यावरून बॉल टेबल होतोय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. एकच धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 11 या आकड्यावर. प्रणित माधव. लालबाग क्रिकेट धमाका राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट LCD 2024. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. जातोय मॅचच्या दिशेने. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 11. राहुल कहार स्ट्रायकिंग एंडला. त्याच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं आहे. धावा येतील का राहुलच्या बॅट मधून? पुढचा बॉल बॅटची कडा यस्त्यांवरती बॉलचा उन्हा दळलाय. विकेट मिळते. राहुल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे मार्गदर्शक आमचे हितचिंतक माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत साहेब.
राहुल कहारची महत्वपूर्ण विकेट प्रणित माधवने पटकावली आहे. आशिष परुळेकर यांच्याकडूनच 100 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला दिलं जाईल. बॅटची आतली कडा घेऊन थेट यस्त्यांवरती बॉल जाऊन आदळला आणि म्हणूनच ही काय राहुल कहार आता मात्र माघारी परतलेत. राहुल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल पेडणेकर. सर्व युवा उद्योन्मुख खेळाडू लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतील. सर्व खेळाडूंना संधी दिली गेली. या स्पर्धेमध्ये आयोजन समितीने त्याची देखील दखल घेतली आणि म्हणूनच की काय या सर्व युवा उद्योन्मुख खेळाडूंना देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय व्यासपीठावरती विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री उमेश जाधव यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. या सर्व मान्यवरांचं लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांची मांदियाळी, प्रेक्षकांची गर्दी, सुसज्ज असं व्यासपीठ, आकर्षक असा करंडक, हीच तर तुमची आमची सगळ्यांची लाडकी लालबाग क्रिकेट धमाका ही स्पर्धा. आज या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना टीम सारा 11 विरुद्ध श्रीमंत समर्थ. श्रीमंत समर्थ हा संघ बॅकफूट वरती गेलाय, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर 11 धावांवरती 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. शैलेश शेडगे, त्यानंतर दीपक शर्मा आणि आता आपण पाहिलं तर राहुल कहारची महत्वपूर्ण विकेट. पुढचा बॉल प्रणितचा, स्टॅकिंग एंडला साहिल पेडणेकर. चांगला फटका, हवेमध्ये आहे बॉल, मैदानाच्या बाहेर बॉलला पाठवलंय. 2 धावा. चांगला फटका साहिल पेडणेकरच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आपण पाहतोय. चांगला फटका पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेग विजनच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय मैदानाच्या बाहेर. प्रणितचा पुढचा बॉल, यावेळेला पंचांकडे अपील मात्र फेटाळली आहे. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल. लेग बायची ही धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 14 धावा धाव फलकावरती. साहिल पेडणेकर, शैलेश शेडगे म्हणत असतील आपल्या संघासाठी काहीतरी कर साहिल पेडणेकर, त्याची गरज आहे संघाला. टीम श्रीमंत समर्थ. चांगला फटका, बॉल जाईल पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रात आणि एकच धाव या बॉलवर देखील. रन झाले धाव फलकावरती 15. चांगली फलंदाजी साहिल यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, त्याची गरज आहे संघाला. एक तंत्रशुद्ध विचार विनिमय करून फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये साहिलला. त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत राणे त्याला साथ देण्यासाठी. प्रणित महादेव 100 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आशिष परुळेकर यांच्याकडून दिलं जाईल. राहुल कहारची विकेट त्याने पटकावली. पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय. बॉल जाईल कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, थांबवलं त्या ठिकाणी आणि एकच धाव. म्हणजे षटक क्रमांक 2चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 16, 3 गडी बाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को षटक क्रमांक 3 या 3च्या खेळाला देखील सुरुवात झाली आहे. अक्षय शेडगे षटक क्रमांक 3, वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 11 मिनिटांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 25 मिनिटांच्या आत पहिली इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे. अक्षय शेडगेचा पहिला बॉल
स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय, 2 धावा. चांगली फलंदाजी, तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय साहिल पेडणेकर. संघाला गरज आहे, तारणहार श्रीमंत समर्थ या संघाचा बनू शकतो. साहिल पेडणेकर, त्याच्याकडे क्षमता आहे, कॉन्फिडन्स लेवल त्याचा हाय आहे आणि म्हणूनच की त्याला फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. रन झाले धावफलकावरती टीमच्या 18. 3 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसले. 2.1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अक्षय शेडगे या संघाचा टीम कॅप्टन, टीम सारा 11 या संघाचे संघ मालक आहेत रमेश कदम. चांगला फटका बॅटर साहिल पेडणेकरच्या बॅट मधून पाहायला मिळाला. प्रणित माधव आता मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. सर्व प्रेक्षक, सर्व चाहते क्रिकेटच्या प्रेमापोटी कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये सज्ज आहेत. तुमचं देखील सहर्ष स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. 2 मॅच ऑफिशियल्स पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्रातील नव्हेच तर भारतातील नामवंत पंच सर सुबोध गडसे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर रवी पवार. हे 2 मॅच ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळत आहेत. म्हणजे समवेत आपण पाहतोय अवनीश प्रजापती गुणलेखक म्हणून या संपूर्ण स्पर्धेची धुरा सांभाळतील आणि tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह गुणलेखक म्हणून आमचे मित्र श्रेयस. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. विश्रांतीनंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल चांगला खेळून काढलाय. 1 धाव त्या ठिकाणी बघता बघता पूर्ण केले. चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि तोपर्यंत एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 19 या. संकेत राणे आता मात्र या खेळाडूला स्ट्राइक मिळाली आहे. तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. श्रीमंत समर्थ हा संघ 19 धावा धावफलकावरती 2.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. समालोचन कक्ष सुद्धा फुल पॅक आहे. ओहो काय फटका खेळलाय, लाजवाब, हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय संकेत राणेच्या बॅट मधून दन 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 दणदणीत चौकार. फटका खेळला, लाजवाब स्ट्रोक. पुढचा बॉल लो. आपण जर पाहिलं तर थोडासा हलक्या हाताने चेंडू हाताळला होता बॉलर अक्षयने. बॉल चाललाय पुन्हा एकदा दोषांकी क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 25 या आकड्यावर. 25 धावा धावफलकावरती झाल्यात. संकेत राणे आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल वरती जातील तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 26 या आकड्यावर. 26 ऑन बोर्ड. 2.5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातील. अक्षय शेडगे 1 चौकार संकेत राणेने या षटकामध्ये ठोकलाय. त्याला साथ देतोय साहिल पेडणेकर. त्याने देखील चांगली फलंदाजी केली आहे. वैयक्तिक तो खेळतोय 7 धावांवरती. पुढचा बॉल स्लोअर 1 बॉल पाहायला मिळाला. फलंदाज बीट झाले. एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. डॉट बॉल आलाय म्हणजे षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. आता मात्र किक इव्ही स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटांचा ब्रेक या ठिकाणी दिला जातोय. तर
विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय श्री निलेश मानकर साहेबांचा भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा उपाध्यक्ष निलेश मानकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. माननीय श्री निलेश मानकर साहेब भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा उपाध्यक्ष साहेबांचं देखील क्रिकेटवरचं प्रेम आणि त्यांची देखील संपूर्ण टीम या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहे. या आयोजन समितीला आणि खेळाडूंना त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद माननीय श्री निलेश मानकर साहेब. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. समालोचन कक्षामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी एक आकर्षक असे JBL या कंपनीचे हेडफोन्स दिले जातील जे आम्हाला पुरस्कृत आहेत. कैलासवासी शशिकांत तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ माननीय श्री सुकेश जाधव आणि सुशांत जाधव यांच्या सौजन्याने आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. थँक्यू सो मच. तर राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान माननीय श्री सचिव नरेंद्र एंडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री उमेश जाधव यांचा माननीय श्री नरेंद्र एंडे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. विकास मित्र मंडळाचे पदाधिकारी माननीय श्री उमेश जाधव यांचा आपण त्याचा स्वीकार करावा. खूप खूप धन्यवाद उमेश जाधव. आपण देखील या स्पर्धेत उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. 2 मिनिटांचा ब्रेक या ठिकाणी समाप्त झालाय. सामन्याला सुरुवात होते. षटक क्रमांक 4 या 4च्या खेळाला देखील या ठिकाणी सुरुवात होईल. धावसंख्येचा जर विचार केला तर 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि धावा झाल्या धावफलकावर 24. 3 गडी बाद. षटक क्रमांक 4 हे षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय राजेश मंडल या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. अजूनही शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. या पहिल्या इनिंग मधील 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती 3 गडी बाद. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय राजेश मंडल. हा देखील लालबाग परिसरातील एक युवा उद्योन्मुख खेळाडू. त्याची देखील सर्वत्र चर्चा राहिली आहे. बॅटर आपण पाहतोय संकेत राणे. त्याच्या बॅट मधून मागच्या षटकामध्ये आल्या आल्या चौकार पाहायला मिळाला. तोच संकेत राणे स्ट्रायकिंग एंडलाय. राजेशचा पहिला बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट सिग्नल. अव्वांतर धाव. धावसंख्येमध्ये होते एका धावेची भर. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 27 या आकड्यावर. 27. संकेत राणे त्याला फलंदाजी करावी लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे टीम श्रीमंत समर्थ या संघासाठी. यावेळेला बॉल हवेमध्ये आहे. 1-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. गोलंदाजाने येऊन झेल पकडला आणि संकेत राणेची खेळी आता मात्र संपुष्टात आली. धन्यवाद डीजे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आपण पाहिलं तर मैदानामध्ये एक विदूषक देखील येतोय. या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी, प्रेक्षकांची मनं जिंकण्यास देण्यासाठी. त्याचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. आयोजन समितीने त्याची देखील दखल घेतली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूपेंद्र नाचनकर.
आणि आपण पाहतोय व्यासपीठावरती माननीय श्री प्रशांत गमरे साहेब, भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा वॉर्ड अध्यक्ष. त्यांच्या समवेत आपण पाहतोय माननीय श्री संदीप गुरव साहेब, भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा समन्वयक. तुमचं देखील लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा, एक धाव पंचांच्या माध्यमातून घोषांकी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि म्हणूनच ही काय एक धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 28. पुढचा बॉल, चांगला फटका, झाडाला बॉल जाऊन आदळलाय तोपर्यंत पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये येतोय आणि तोपर्यंत एक धाव बघता बघता पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 29 या आकड्यावर. 29 धावा. साहिल पेडणेकर वैयक्तिक खेळतोय 7 बॉल मध्ये 7 धावांवरती. त्याला साथ देतोय भूपेंद्र, जो नवीन बॅटर आहे. यावेळेला बॅटची कडा, झेल घेण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने झेल पकडलाय आणि फलंदाज आता मात्र साहिल पेडणेकर बाद. या ठिकाणी आगमन होते माननीय श्री मोहन मच्छिंद्र पटाडे साहेब, युवा सेना शहर प्रमुख भिवंडी शिवसेना. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल माननीय श्री मोहन मच्छिंद्र पठाडे साहेब, आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. खूप खूप धन्यवाद माननीय श्री निलेश मानकर साहेब आणि त्यांची पूर्ण टीम. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून विशेष आभार व्यक्त करतो. नवीन बॅटर आहेत स्वप्नील बोबसकर. जर त्यांनी षटकार ठोकला या मॅच मध्ये तर मात्र सत्यवान क्रीडा मंडळाकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल स्वप्नील बोबसकरला. यावेळेला चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय राजेश मंडळने. फलंदाज बीट होत आहे, डॉट बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा देखील बॉल चाललाय. चांगल्या रीतीने षटक हाताळलं राजेश मंडलने. 5 चेंडू त्याने हाताळलेत. अजूनपर्यंत 3 धावा खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट त्याच्या या षटकामध्ये आल्यात जरूर. तोच राजेश शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेला बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा देखील बॉल गेलाय. म्हणजे षटक क्रमांक 4 चा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 29. 5 गडी बाद. बिलकुल व्यासपीठावरती आपण पाहतोय माननीय श्री मोहन मच्छिंद्र पटाडे साहेब, युवा सेना शहर प्रमुख भिवंडी शिवसेना. राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान प्रेझेंट लालबाग क्रिकेट धमाका 2024 या स्पर्धेमध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि व्यासपीठावरती माननीय श्री सुरेंद्र गुळवी साहेब, नगरसेवक भिवंडी महानगरपालिका. माननीय श्री नयन पाटील साहेब, युवा सेना विधानसभा प्रमुख भिवंडी. माननीय श्री स्वप्नील पाटील साहेब, युवा सेना उपतालुका प्रमुख भिवंडी. आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये जातोय मॅचच्या दिशेने. 4 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धाव फलकावरती झाल्यात. 5 गडी आतापर्यंत तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत. टीम श्रीमंत समर्थ. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. हे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी आपण पाहतोय सतीश भैरे. कौस्तुभ भैरे. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी पहिला बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. 1च धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकली. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 30. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक. कौस्तुभ भैरे हा देखील युवा उद्योन्मुख खेळाडू लालबाग परिसरातील. त्याने देखील चांगली कामगिरी केली आहे गतवर्षी याच स्पर्धेमध्ये. लालबाग क्रिकेट धमाका क्षमता या खेळाडूकडे. चांगली गोलंदाजी सातत्याने त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हा बॉल बॅटरच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे आणि आता मात्र
पंचांच्या दिशेने सगळ्यांच्या नजर आहेत. पंचांचा निर्णय या ठिकाणी आलाय. 2 धावा दुहेरी धाब्याच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 32 या आकड्यावर. 32 32 धावा. कौस्तुभ भैरे, ज्याप्रमाणे श्रीलंकन संघाचा माजी गोलंदाज लसित मलिंगा त्याची ऍक्शन होती, त्याचप्रमाणे आपण पाहतोय कौस्तुभ भैरेची ऍक्शन. बॅटरच्या फॅक मधून हा बॉल फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. बॅटर आहेत स्वप्नील बोबसकर. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा. 2 धावा. भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला, त्याच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नील बोबसकर नॉन स्ट्रायकिंग एंडला. तो फलंदाजी करतोय. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 34 या आकड्यावर. अजूनही शेवटचे 3 बॉल शिल्लक. या शेवटच्या षटकातील या 3 बॉलवरती अजून किती धावा येणार? 22.44 सेकंदाचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. शेवटचे अजूनही 3 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. याची नोंद घ्यायची आहे. 25 मिनिटांच्या आतमध्ये एक इनिंग समाप्त करणं गरजेचं आहे, अथवा आयोजन समितीच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 22.56 सेकंदाचा वेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 3 मिनिटांचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे आणि या 3 मिनिटांच्या अवधीमध्ये आपल्याला 3 चेंडू हाताळायचे आहेत. 34 धावा. 34. भूपेंद्र, चांगला फटका. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. हा बॉल देखील आपण पाहतोय चाललाय गोशांकी क्षेत्रात. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातील. दुहेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 36 या आकड्यावर. 36. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी भूपेंद्र नाचनकरने केली. तो वैयक्तिक खेळतोय 9 धावांवरती. 6 बॉल अजूनपर्यंत त्याने खेळलेत. 6 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 9 धावा त्याने बनवलेत. तोच भूपेंद्र नाचनकर स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉल शेवटचे. त्यावेळेला चांगल्या रीतीने बॉल हाताळला कौस्तुभने. बॉल चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय लेग बाईटच्या स्वरूपात. टीमच्या खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. शेवटचा बॉल. 37 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम श्रीमंत समर्थ. शेवटचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट झाले क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली राजेश मंडलने झेल पकडला. संपुष्टात आलाय भूपेंद्रचा खेळ. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ आता मात्र संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती 37. म्हणजेच 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची. टीम सारा 11. आपण पाहतोय व्यासपीठावरती माननीय श्री मोहन मच्छिंद्र पठाडे साहेब, युवासेना शहर प्रमुख भिवंडी शिवसेना. त्यांच्या समवेत आपण पाहतोय सुरेंद्र गुळवी साहेब, नगरसेवक भिवंडी महानगरपालिका. त्यांच्या समवेत आपण पाहतोय नयन पाटील साहेब, युवासेना विधानसभा प्रमुख भिवंडी. त्यांच्या समवेत आपण पाहतोय स्वप्नील पाटील साहेब, युवासेना उपतालुका प्रमुख भिवंडी. आपल्या सगळ्यांचं लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पुढील होणारा सामना आहे तो म्हणजे टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध एसए फाउंडेशन. दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन्सना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होईल. आमचे मार्गदर्शक माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेबांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध एसए फाउंडेशन. तर विनंती असेल माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेब, आपण देखील त्वरितच पटांगणामध्ये यायचे. आपल्याच शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय.
या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. सामना क्रमांक 2 रॉयल स्टॅलियन विरुद्ध टीम एस ए फाउंडेशन म्हणजेच सिद्धी शेडगे विरुद्ध अमित महाडेश्वर हा सामना रंगताना पाहायला मिळेल. आणि टीम रॉयल स्टॅलियन या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांनी निर्णय देखील कळवलेला आहे. रॉयल स्टॅलियन वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। संघटक 203 शाखा क्रमांक भारतीताई पेडणेकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. ताई, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात. आमची कार्यक्रमाची शोभा आपण वाढवलीत. तर जातोय सेकंड इनिंगच्या दिशेने. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर गरज आहे 38 धावांची. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच. प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. JBL चे ब्रँडेड इयरफोन्स या खेळाडूला दिले जातील, जे आम्हाला पारितोषिक पुरस्कृत आहे. कैलासवासी शशिकांत तुकाराम जाधव यांच्या स्मरणार्थ सौजन्य माननीय श्री सुकेश जाधव आणि माननीय श्री सुशांत जाधव यांच्या सौजन्याने हे आम्हाला पारितोषिक लाभलंय. थँक्यू सो मच सुकेश जाधव साहेब आणि सुशांत जाधव, थँक्यू सो मच. लालबाग क्रिकेट धमाका आयोजन समितीच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक आभार. आता मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. 30 बॉल मध्ये 38 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. या प्रत्येक नियमाचं पालन करून ही स्पर्धा खेळवली जाते. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये जे प्रेक्षक बसले त्या प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक आले, विशेष पारितोषिक. जे प्रेक्षक वन हँडेड कॅच पकडतील त्यांच्यासाठी 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून दिलं जाईल. शैलेश शेडगे पहिलं षटक, पहिला बॉल. सेकंड इनिंगला सुरुवात. 30 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 38 धावांची. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय अक्षय शेडगेला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत प्रणित. ओहो, पहिलाच बॉल स्लोअर वन पाठवल्या बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. 2 धावा पंचांच्या माध्यमातून घोषांकित क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. चांगला फटका अक्षय शेडगेचा. शैलेश शेडगेने बॉल हाताळला, त्याने ओळखलं हा स्लोअर वन बॉल आहे, आपल्याला पाठवावं लागेल या बॉलला पॉइंटच्या डोक्यावरून मैदानाच्या बाहेर. त्याने तोच प्रयत्न केला आणि पाठवलं देखील बॉलला मैदानाच्या बाहेर. 2 धावा धाव फलकावरती झाल्यात. पुढचा बॉल शैलेश शेडगेचा. चांगला बॉल समोरच्या दिशेने. अनुपम अपार्टमेंटला सलामी देणारा फटका. बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय अक्षय शेडगेच्या फॅट मधून. धन 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 दणदणीत चौकार. नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय शेडगेच्या फॅट मधून चौकार आलाय. शैलेश शेडगे देखील कमी नाहीये, त्याला देखील ठाऊक आहे. पुढचा बॉल. रन झाले धाव फलकावरती टीमच्या 6.
शैलेशचा पुढचा बॉल यावेळेला देखील पाठवल्या बॉलला अक्षय शेडगेच्या बॅट मधून हात किल बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हा देखील बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय अक्षय शेडगेच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. कैलासवासी योगेश दादा पाटील क्रीडांगणामध्ये आमच्या महिला भगिनी देखील आहेत. त्यांच्यासाठी देखील एक विशेष पारितोषिक आलंय. आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. जर त्यांनी डबल हँडेड कॅच पकडली त्यांच्यासाठी देखील वंशिका एंटरप्राइजेस यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय शैलेश शेडगेने. आता मात्र फलंदाज अक्षय बीट झालेत. शैलेश शेडगे यांच्यासाठी विशेष पारितोषिक आलंय. जर त्यांनी अक्षय शेडगेचा विकेट बोल्डच्या स्वरूपात मिळवला तर मात्र सत्यवान क्रीडा मंडळ यांच्याकडून 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक दिलं जाईल. पुढचा बॉल चांगल्या रीतीने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला रन मिळणार नाहीये. आता मात्र खेळाडूवरती दडपण दबाव निर्माण झाला असेल. अक्षयला ठाऊक आहे कारण त्याच्या बॅट मधून 2 चौकार आतापर्यंत आलेत. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला देखील त्याच ठिकाणी बॉल ट्रॅव्हल होतोय. काय बात हे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढचा बॉल देखील डॉट आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 10. धन्यवाद असेल माननीय श्री संदेश परब साहेब. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. शिवसेना महिला शाखा संघटक 203 शाखा क्रमांक भारतीताई पेडणेकर यांचा. ताईंचा या ठिकाणी सत्कार होतोय. माननीय श्री राजे शिवाजी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार साहेब. विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. शिवसेना महिला शाखा संघटक शाखा क्रमांक 203 भारतीताई पेडणेकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. माननीय श्री परेश अनंत यादव साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. ताईंचा खूप खूप धन्यवाद ताई. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आहे. दुसरं षटक देखील आपण पाहतोय हातात असताना राहुल कहारला 10 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. राहुल कहार. राहुलचा पहिला बॉल. काय बॉल टाकलाय राहुलने. यासाठी जाणला जातो हा खेळाडू. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चेंडूला अवघं वळण दिलं राहुलने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. यष्टीरक्षक आपण पाहतोय शैलेश शेडगे. राहुलचा पुढचा बॉल शफल होऊन ठेवण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर घोषांकित क्षेत्रामध्ये. पंचांचा इशारा येतोय. 1च धाव. राहुल कहार या खेळाडूवरती संपूर्ण संघाची जबाबदारी आहे कारण 11 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1.2 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 षटकांची लढत आहे. राहुलचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग अँड स्ट्रॉंग हँडसम बॉल चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. प्रणित माधवच्या बॅट मधून येतोय चौकार. क्या बात है. काय स्ट्रोक खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अशा पद्धतीचे फटके खेळणं कठीण आहे. बॉल झाले 3. रन झाले धाव फलकावरती 15. संतोष मालप यांनी देखील आपण पाहिलं तर शुभेच्छा दिल्या त्या फटक्यासाठी. खेळाडू वृत्ती त्यांनी देखील दाखवली कारण हे आपले खेळाडू आहेत. हेच खेळाडू या स्पर्धेमधून तयार होणार आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे. पुढचा बॉल स्लोअर 1 पद्धतीचा बॉल.
शैलेश शेडगे यांच्याकडून चूक झाली आहे. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रात. एकच धाव पंचांच्या माध्यमातून घोषित केली जाईल एकेरी धावेच्या मदतीने. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. म्हाडा संक्रमण शिबिर शिंदे साहेब आहेत, त्यांच्याकडून प्रणित माधवने जो चौका ठोकला होता समोरच्या दिशेने त्याच्यासाठी 201 रुपये रोख रकमेचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलाय. हा बॉल फलंदाज बीट झालेत. राहुल कहार यासाठी जाणला जातो. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. अजूनही शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. 16 धावा धावफलकावरती झाल्यात. प्रणित माधव तो खेळतोय वैयक्तिक 5 बॉलमध्ये 5 धावांवरती 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अक्षय शेडगे नॉन स्ट्रायकिंग एंडला 6 बॉलमध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. राहुलचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आहे. झाडाला बॉल आदळून पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय. तद्वर जर आपण पाहिलं तर बघता बघता 2 धावा पूर्ण केलेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. षटक क्रमांक 2चा खेळ देखील संपलाय. धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या 18. तर विनंती असेल राजे शिवाजी युवा प्रतिष्ठान अध्यक्ष माननीय श्री कृष्णकांत मनियार साहेब आपल्या शुभस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. आमच्या मंडळाचे मार्गदर्शक हितचिंतक माननीय श्री प्रवीण मांजरेकर साहेबांचा यथोचित सन्मान शुभस्ते या ठिकाणी केला जातोय. साहेबांना देखील आपण पाहतोय या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. साहेबांना प्रेमाचं प्रतीक या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय एक सन्मान चिन्ह दिलं जातंय. खूप धन्यवाद. आपण वेळात वेळकडून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 18 धावा धावफलकावरती झालेत. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये संकेत राणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून एक प्रकारची स्लेजिंग देखील पाहायला मिळेल. खेळाडूंवरती दडपण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांचा होतोय. ते करणं गरजेचं आहे कारण 18 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीने हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. टीम सारा 11. यावेळेला समोरच्या दिशेने चांगला फटका. डायरेक्ट थ्रो दीपक शर्मा आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 19. भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 3 हाताळत असताना श्रीमंत समर्थ हा संघ संपूर्ण किट्स मध्ये आपण पाहतोय. हे आकर्षक असे किट्स. ओडगेज हा ब्रँड आणि त्यांच्याच माध्यमातून प्रिंट्स केलेले हे आकर्षक असे टी शर्ट्स आणि ट्रॅक्स आपण पाहतोय. या सर्व खेळाडूंनी आपल्या अंगावरती परिधान केलेत. प्रणित माधव भूपेंद्रचा पुढचा बॉल यावेळी उलटा पाहायला मिळाला. अशा पद्धतीचे चेंडू आपल्याला कमी पाहायला मिळतात पण भूपेंद्र नाचनकर या खेळाडूची ही खासियत आहे. उलटा बॉल टाकण्यात तो माहिर आहे. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. प्रणितला देखील कळला नाही तो बॉल. पुन्हा एकदा फलंदाज. आता मात्र बीट झालेत. रन झाले धावफलकावरती 19 म्हणजेच अर्ध्या धावा झालेत. अजून अर्ध्या धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 16 बॉल 19 धावा. संकेत राणे प्रत्येक बॉलवरती आपल्या संघाला प्रोत्साहन देत आहेत. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. रन मिळेल 1 एकेरी धावेच्या मदतीने. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 धावा धावफलकावरती झालेत. अक्षय शेडगे आणि प्रणित माधव हे दोन्ही सलामीवीर फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. टीम सारा 11 या संघाकडून शैलेश शेडगे खूप सारी मेहनत घेतील कारण सामना जिंकायचा आहे. त्यांचं लक्ष एकच असेल या सामन्यावरती आपल्या संघाची पकड मजबूत करायची आहे. शैलेश शेडगे, संकेत राणे, संतोष मालप, राहुल कहार. पुढचा बॉल आखूट टप्प्याचा पाहायला मिळाला.
वन बाउन्स, वन फॉर दी ओव्हर. वॉर्निंग दिली जाईल गोलंदाजाला. वन फॉर दी ओव्हरची वॉर्निंग या ठिकाणी गोलंदाजाला दिली जाते. सर रवी पवार यांच्या माध्यमातून लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. रवी पवार यांना स्ट्रेट अंपायरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर आहे सुबोध गडचे. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 20 या आकड्यावर. 20 जिंकण्यासाठी 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. या ठिकाणी फलंदाजी करत असलेला संघ टीम सारा 11 या संघाकडून व्हाईटसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. तर या सर्व खेळाडूंना विनंती असेल थोडं स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन आहे, आपण याची नोंद घ्यायची. चालू असलेला सामना आणि या पुढील 2 सामने आपल्याला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये समाप्त करायचे, त्याची नोंद घ्यायची आहे. श्रीमंत समर्थ संघ विरुद्ध टीम आपण पाहतोय सारा 11. व्हाईट बॉलसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय, त्याची पडताळणी त्या ठिकाणी चालू आहे. सर रवी पवार यांच्या माध्यमातून ॲक्शन रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहतोय. व्हाईट बॉल आहे की नाहीये याची पडताळणी या ठिकाणी पाहिली जाते, केली जाते सर रवी पवार यांच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायर आता मात्र निर्णय देतील. रवी पवार आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सर सुबोध गडसे. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू रिटर्न केला जाईल टीम सारा 11. प्रत्येक संघासाठी प्रत्येक इनिंगसाठी एक रिव्ह्यू दिला जाईल, आपण याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला होता टीम सारा 11 या संघाने. पुढचा बॉल स्लोअर वन पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, ते बंडील दर्शक तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 22 या आकड्यावर. 22. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 14 बॉल शिल्लक आहेत. 14 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. टीम सारा 11. भूपेंद्र नाचनकर षटक क्रमांक 3. भूपेंद्रचा पुढचा बॉल चांगल्या रीतीने खेळून काढलाय बॉल. बॅटर अक्षय शेडगेने बॉल चालल्या मैदानाच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल. 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 24 या आकड्यावर. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत. 13 मध्ये 14 ची गरज आहे. शेवटचा बॉल 24 धावा धावफलकावरती. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय शेडगे आणि प्रणित माधव. पुढचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. रन झाले धावफलकावरती 25-25. पुढचा बॉल समोरच्या दिशेने अक्षय शेडगेच्या फाईट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा येईल का? 4 धावा पंचांचा इशारा आलाय. 4 धावा पंचांच्या माध्यमातून घोषित केल्या जातात. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले धावफलकावरती 29 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी
9 धावांची गरज. आता आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपलाय आणि म्हणूनच ही काय एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट या ठिकाणी दिला जातोय. किक ईव्ही जे या स्पर्धेला स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून एक स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटांचा या ठिकाणी दिला जाईल. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. तर विनंती असेल माननीय श्री नरेंद्र रेड्डी साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतो. माननीय श्री मोहन मच्छिंद्र पठाडे साहेब युवासेना शहर प्रमुख भिवंडी शिवसेना साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय. माननीय श्री नरेंद्र रेड्डी साहेबांच्या शुभ हस्ते लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेनिमित्त साहेब वेळात वेळ काढून उपस्थित आहेत आणि त्यामुळेच की काय साहेबांच्या या ठिकाणी आयोजन समितीच्या माध्यमातून यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. असंच प्रेम असं सहकार्य नेहमी आमच्या सोबत राहू हीच लालबागच्या राजाच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुढील सत्कार या ठिकाणी केला जातोय माननीय श्री सुरेंद्र गुळवी साहेबांचा नगरसेवक भिवंडी महानगरपालिका. तर विनंती असेल माननीय श्री नरेंद्र रेड्डी साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय. सुरेंद्र गुळवी साहेबांचा नगरसेवक भिवंडी महानगरपालिका साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. माननीय श्री नरेंद्र रेड्डी साहेबांच्या शुभ हस्ते नगरसेवक भिवंडी महानगरपालिका माननीय श्री सुरेंद्र गुळवी साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय व्यासपीठावरती. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण देखील वेळात वेळ काढून या स्पर्धेनिमित्त उपस्थित राहिलात आणि आमच्या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवलीत. लालबाग क्रिकेट धमाका या स्पर्धेमध्ये आपलं हर्ष स्वागत. तर विनंती असेल माननीय श्री नरेंद्र रेड्डी साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सत्कार होतोय. युवासेना विधानसभा प्रमुख भिवंडी नयन पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. नरेंद्र रेड्डी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होतोय नयन पाटील यांचा युवासेना विधानसभा प्रमुख भिवंडी. तर या पुढील सत्कार या ठिकाणी केला जातो युवासेना उपतालुका प्रमुख भिवंडी माननीय श्री स्वप्नील पाटील साहेबांचा नरेंद्र रेड्डी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार होईल. माननीय श्री स्वप्नील पाटील युवासेना उपतालुका प्रमुख भिवंडी या सर्व मान्यवरांचं लालबाग क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. जातोय मॅचच्या दिशेने. शेवटचे 10 बॉल शिल्लक आहेत आणि या 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. टीम सारा 11 दोन्ही सलामीवीर फलंदाज फलंदाजी करतायत. पुढचा बॉल यावेळेला जर आपण पाहिलं तर लेग ब्रेक पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला राहुल यांच्या माध्यमातून आणि हा बॉल आता मात्र प्रणित माधव बीट झालेत. रन मिळणार नाहीये. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. शेवटचे 9 बॉल 9 मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 32 धावा धावफलकावरती झाल्यात. 38 धावांचा पाठलाग हा संघ करतोय. 9.1 च्या स्ट्राईक रेटने 32 धावा धावफलकावरती. 3.30 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. राहुल कहार हे षटक हाताळत असताना पुढचा बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. हा देखील बॉल पुन्हा एकदा फलंदाज बीट होत आहेत. रन मिळणार नाहीये. बॅक टू बॅक दुसरा बॉल या ठिकाणी निर्धाव आलाय राहुल कहार यांच्या माध्यमातून हाताळलेला. 3.4 चेंडूंचा खेळ आता मात्र संपलाय. रन झाले 32. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक. 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 6 रनची गरज आहे. टीम सारा 11. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओळखल्या बॉलला, पाठवल्या बॉलला मैदानाच्या बाहेर. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 2 धावा.
या पुढील सामना असेल टीम रॉयल स्टॅलियन विरुद्ध एस ए फाउंडेशन. टीम कॅप्टन विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहा. शेवटचे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 मध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पुढचा बॉल देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. हा देखील बॉल जाईल गोशांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा बॉल मैदानामध्ये आलाय आणि एकच धाव मिळेल. म्हणजे षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4चा खेळ देखील संपलाय. 35 धावा धाव फलकावरती झालेत. शेवटचे 6 बॉल आणि अवघ्या 3 धावांची गरज टीम सारा 11. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून त्या ठिकाणी दर्शवलं जाते. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये 3 धावांची गरज असं मॅचचं समीकरण आहे. हे शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. 38 धावांचा पाठलाग हा संघ करतोय टीम सारा 11. 35 धावा धाव फलकावरती झाल्या. 4 षटकाचा खेळ संपलाय. ते ऑन स्क्रीन या ठिकाणी दाखवले जाते tenniscricket.in च्या माध्यमातून. शेवटचे 6 बॉल 3 धावांची गरज. शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी जर आपण पाहिलं तर साहिल पेडणेकर या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल. हे 6 बॉल त्याच्याकडून हाताळले जातील का चांगल्या रीतीने. पहिली मॅच उद्घाटनीय सामना आपण पाहतोय टीम सारा 11 विरुद्ध श्रीमंत समर्थ या 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना रंगतोय. रमेश कदम टीम सारा 11 या संघाचे संघ मालक आहेत. शैलेश शेडगे संघ मालक आहेत टीम श्रीमंत समर्थ या संघाचे. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. साहिल पेडणेकर त्याच्याकडे कर्णधाराने चेंडू सोपवलाय. साहिलचा पहिला बॉल स्लोअर 1 बॉल. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रात. एकच धाव. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 2 धावांची गरज. या 2 धावा होतील का पूर्ण. प्रणित माधव चांगली फलंदाजी त्याने केली आहे. तो खेळतोय 16 धावांवरती. त्याला साथ देतोय अक्षय शेडगे या संघाचा कर्णधार. 9 बॉल मध्ये तो खेळतोय वैयक्तिक 17 धावांवर. पुढचा बॉल चांगला बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय साहिलने हा बॉल. फलंदाज बीट झालेत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलले. शेवटचे 4 बॉल शिल्लक. 2 धावांची गरज आहे. चांगला बॉल साहिल पेडणेकर यांच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे. लक्ष छोट आहे पण साहिल पेडणेकर या खेळाडूकडे क्षमता आहे. या धावा रोखल्या जाऊ शकतात. 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज. पुढचा बॉल बॅटची कडा आतली कडा घेऊन बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या मदतीने स्कोर लेवल आहे 37 धावा. शेवटचे 3 बॉल शिल्लक. 1 धावेची गरज. स्पीडअप घ्या विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनना. थोडं स्पीडअप घ्या. वेळेचं बंधन आहे. या पुढील सामना टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध रॉयल स्टॅलियन. आयोजन समितीच्या माध्यमातून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आपण याची नोंद घ्यायची आहे. शेवटचे 3 बॉल 1 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 3 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. प्रणित माधव स्ट्रायकिंग एंडला. बॅटची आतली कडा घेऊन आपण पाहिलं तर गोशांकी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला होता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. आता मात्र स्कोर लेवल आहे 37 धावा धाव फलकावरती झाल्यात. 1 धावेची गरज. स्लोअर 1 बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न चूक झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि ती धाव पूर्ण देखील केली आहे. सामना जिंकलाय. LCD लालबाग क्रिकेट धमाका 2024 या स्पर्धेतील पहिला सामना जिंकलाय टीम सारा 11 या संघाने. वेल प्लेड टीम सारा 11. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम श्रीमंत समर्थ. पुढील मॅच साठी आपणास खूप खूप शुभेच्छा. तर विनंती असेल पुढील सामना टीम एस ए फाउंडेशन विरुद्ध रॉयल स्टॅलियन. त्वरितच पुढील सामन्याला सुरुवात करायची.